म्हातारपण येणं जणू परमेश्वराचा श्राप असल्यासारखं जगावं लागतं. आजच्या धावपळीच्या युगात कोणाला या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी टाईम नाही. प्रत्येकजण देवाजवळ मरण मागत आहे. पण म्हणतात ना, त्याचं बोलावणं आल्याशिवाय तुमची सुटका नाही. वृद्धाश्रम खचाखच भरलेत, पण या शरीराचे भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही. अशाच आशयावर ही गझल लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न. आवडली तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. वृद्धत्वाच्या ओझ्याखाली धडधड त्यांची वाढते. वृद्धत्वाच्या ओझ्याखाली धडधड त्यांची वाढते. थरथरत्या हातामध्ये काठी लटपटत असते. शरीर असतं थकलेलं, आता झोप नाही लागत. शरीर असतं थकलेलं, आता झोप नाही लागत. उघड्या डोळ्यांमध्ये आता भीती दाटू लागते. दिवस रात्र मोजताना अंगावर शहारे येतात. दिवस रात्र मोजताना अंगावर शहारे येतात. कुत्सित नजरांमध्ये द्वेषाचे अंगारही बोचते. शरीराला रोज वेगवेगळी पानगळ लागत जाते. शरीराला रोज वेगवेगळी पानगळ लागत जाते. वेदनांच्या आगीत औषधांची किंमत मात्र वाढते. तिरस्कृत जगणं आता खरंच नको वाटतं. तिरस्कृत जगणं आता खरंच नको वाटतं. नजरांच्या बाणांनी घायाळ प्रेम मात्र आटते. शेवटच्या क्षणी या लखतरांना तरी मिळू दे मूठ माती. शेवटच्या क्षणी या लखतरांना तरी मिळू दे मूठ माती. विझत चाललेल्या ज्योतीमध्ये तरीही एक आस नांदते. विझत चाललेल्या ज्योतीमध्ये तरीही एक आस नांदते. धन्यवाद.